लिंकची दुरावस्था पाहायला मिळते काय सांगाल? हे बघा, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी दरवर्षी अशा प्रमाणात पाऊस होतच असतो. मिसिंग लिंक बद्दल बोलायचं झालं तर काय झालंय, विकास मिसिंग आहे, त्यानंतर माणसांची सेफ्टी मिसिंग आहे, त्याच्याच बरोबर तिथं उत्कृष्ट काम हे मिसिंग आहे. आणि कशाची लिंक तुम्ही करू शकता तर भ्रष्टाचाराची लिंक करू शकता. आणि अॅफ्रॉन नावाची एक कंपनी, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा नेता पार्टनर आहे असं आम्हाला कळलेलं आहे. आणि जी दुसरी कंपनी आहे नवयुगा, याच्यात आंध्राचा एक मोठा नेता तिथं पार्टनर आहे. आता नवयुगा नावाची जी कंपनी आहे ती अजितदादांची VSR कंपनीमध्ये जे विमान पडलं त्या कंपनी VSR कंपनी बरोबर नवयुगा संलग्न आहे. तिथं कारवाई नाही झाली तर इथं कशी कारवाई होणार? त्यामुळे आमचं मत आहे, एखादा छोटा दुसरा कॉन्ट्रॅक्टर असता त्याला ब्लॅकलिस्ट केलं असतं, कारवाई झाली असती. या दोन कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही कारवाई का नाही करत असा आमचा साहजिकच प्रश्न आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर या महाराष्ट्रामध्ये गरिबाचे पैसे जे तिजोरीमध्ये आहेत तिथं चिखल केला जातोय असं आमचं मत आहे. आमदार अमित साटम यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती थेट निंदनीय वक्तव्य केलेले, आपण कसं पाहता याकडे? भाजपच्या लोकांची तीच लायकी आहे. त्यांना काय आहे की त्यांच्या विरोधात कुठं बातमी झाली तर त्यांच्या पोटात दुखतं. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे पत्रकारांनी योग्य भूमिका घेतली, लोकांच्या बाजूची भूमिका घेतली. गरिबाचा मृत्यू जिथं झालाय त्या मृत्यू बद्दल जर कोणी चेष्टा करत असेल तर मग साहजिकच आहे की कुठं ना कुठेतरी मीडियाला पण त्याचा राग येणार, लोकांना राग येणार. आणि त्यामुळे तुम्ही जे केलं ते योग्य केलं मीडिया म्हणून. आता त्यांनी अधिवेशनामध्ये त्यांची बाजू मांडत असताना मीडियावर तुम्ही कारवाई करा अशी भूमिका घेणं हे अयोग्य आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, लोक तुमच्या बरोबर आहेत, कुठेही तुमच्यावर कारवाई ही केली जाणार नाही. आणि जर चुकून झाली तर आम्ही तुमच्या बरोबर भक्कमपणे तिथे राहणार. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की हे हिंदूंचं सरकार आहे, परंतु आज तुळजापूरचं मंदिर असेल, प्रभू श्रीराम मंदिर असेल, इथे चोऱ्या होत आहेत, थेट दान सुद्धा गायब होत आहे. कसं पाहताय? काय की हिंदू खत्रे में कधी येतात, जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा असतं, नाही तर सोयीची भूमिका घ्यायची असते तेव्हा हे हिंदू खत्रे में तिथं बोलतात. आता केंद्रात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार, तरी हिंदू खत्रे में हे बोलतात. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामजीचं जे मंदिर आहे तिथं तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून तिथं दान रूपी सेवा दिली आणि त्या सेवेमध्ये सुद्धा जर भ्रष्टाचार केला जात असेल, म्हणजे तिथं मंदिर जेव्हा बांधण्यात आलं तिथं 40% कमिशन घेतलं गेलं. म्हणजे एखादा खांब 10 लाख रुपयाला आपण बांधू शकत असतो, तिथं तो 14 लाखाला बांधला, म्हणजे 4 लाख खिशात गेले. आणि जमीन 2 कोटीची आत्ता घेतली आणि 20 मिनिटांमध्ये मंदिर समितीला ती 18 कोटीला तिथं विकली. त्यामुळे तेव्हाही भ्रष्टाचार झाला आणि आता डोनेशन मध्ये भ्रष्टाचार झाला. मग एवढा मोठा भ्रष्टाचार प्रभू श्रीरामांच्या मंदिराबद्दल होत असेल, उज्जैन मध्ये होत असेल, त्याच्याबरोबर नाशिक मध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं जे त्र्यंबकेश्वर नाही पण त्या भागामध्ये जे आता महाकुंभचं काम चालू आहे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. हे सगळं भाजपच्या काळातच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे. लोकांना आता हे खरं चित्र कुठेतरी कळलेलं आहे. दादा, शेवटचा प्रश्न. विधान भवन एकदम सुन्न आहे. अजितदादांचं अपघाती निधन झालेलं आहे, विमान अपघात. त्याची साधी संविधान लागू असताना FIR होत नाहीये. आपलं कशी भूमिका आहे? आपण आक्रमक आहात त्या बाबतीमध्ये? दादा जिवंत असताना अनेक लोक असं म्हणे दादा आमचे जे जिवलग मित्र आहेत, पण दादा गेल्यानंतर मित्रत्व कुणीही तिथं पाळताना आपण बघू शकत नाही. सत्तेमधले सगळे जे काही नेते ते दादांच्या बाबतीत कुठेही पाठपुरावा करताना आपल्याला बघायला मिळत नाही. आम्ही ज्या लेवलला पाठपुरावा करतोय आम्हाला प्रतिसाद त्या एजन्सीजकडनं तिथं दिला जात नाही. मोघम उत्तरं दिली जातात, RTI आम्ही केले जातात, त्याला फालतू उत्तर तिथं दिले जातात. हे जे काय चाललंय ते योग्य नाही, पण आम्ही आमचा लढा तिथं कायम ठेवू. आता विषय एवढाच आहे, सत्ताधारी त्या बाबतीत काय करतात ते आपल्याला बघावं लागेल. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी जी आहे, आपण त्या पक्षाचे आमदार आहात, विरोधी पक्षामध्ये आहात, परंतु NDA मध्ये जाण्याच्या बातम्या सगळीकडे पसरतात. फक्त बातम्या, चर्चा आहे, बाकी तसं काय होणार नाही. न आम्ही NDA बरोबर जाणार, ना आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार. धन्यवाद.